पुण्यामध्ये GBSचे 158 पेशंट्स मिळाले. पण याच्यामध्ये घाबरण्याची गरज नाहीये, कारण GBS हा कोविड सारखा पॅन्डेमिक होणार नाहीये. आता हा GBS काय आहे, कशामुळे होतोय आणि त्याला आपण प्रिव्हेंट कसं करू शकतो याबद्दल समजून घेऊया. सगळ्यात पहिलं म्हणजे GBS हा कंटॅमिनेटेड पाण्यामुळे किंवा खाण्यामुळे होत असतो. या कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटरमध्ये कंफायलोबॅक्टर जेजुनी किंवा ई कोलाई सारखे ऑर्गॅनिझम्स दिसतात. आता हे ऑर्गॅनिझम्स जेव्हा आपल्या बॉडीमध्ये जातात ते GBS ला ट्रिगर करतात. जेव्हा आपल्या हाताचे किंवा पायाच्या नर्व्हजवर हे अफेक्ट करायला लागतात त्यावेळेला एक प्रकारचा सुन्नपणा आपल्याला जाणवायचं बंद व्हायला लागतं. तेच जेव्हा आपल्या लंग्सला किंवा चेस्टला अफेक्ट करायला लागतात त्यावेळेला गिळायला प्रॉब्लेम येतो, श्वास घ्यायला त्रास होत असतो. आता या सगळ्याला आपण अवॉइड कसं करणार? तर सगळ्यात पहिलं म्हणजे इन्फेक्टेड वॉटर आणि फूड ह्या सोर्सेस पासून आपल्याला लांब राहायचंय, म्हणजे बाहेरचं खाणं टाळायचंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कुठेही बाहेर जात असाल तर सोबत आपलं घरचं पाणी कॅरी करायचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जी काही फळं किंवा भाज्या आहेत त्या व्यवस्थित धुवून वापरायच्या आहेत. आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा ऑर्गॅनिझम आपल्या पोटामधनं बॉडीमध्ये स्प्रेड होत असतो. त्यामुळे तुम्हाला जर डायरिया सारखे काही सिम्पटम असतील तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिली ट्रीटमेंट घ्यायची. तुम्हाला जर GBS बद्दल अजून काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा. थँक्यू.